नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतदानाच्या दिवशी वीज पुरवठा अखंड ठेवा, तक्रार मिळताच ईव्हीएम किंवा पोलिंग पार्टी त्वरित बदला, मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांचे निर्देश। तर एमआयएम जातीवादी आहे, हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन येथील मुसलमानांचे डोके भडकवण्याचं काम करत आहेत, मंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य। आता बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना प्रमुखांचे जे काम सांगितलंय ते काम शिवसैनिक जीवावर उदार होऊन काम करत होता। मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे देखील सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकता कामा नये, या मताचा मी आहे। अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत, बाबा बाळासाहेबांचा का झाकला? निवडणूक आयोगाने अशा प्रकारचे कारवाई करणं योग्य नाहीये, असं मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय। शिवसेना प्रमुखांनी ज्यांना सांगितलं, जेही काम सांगितलं, मग ते कोणतंही असो, त्या काळामधला शिवसैनिक हा जीवावर उदार होऊन ते काम करायचा आणि त्याचाच परिणाम असा होता की शिवसैनिकाकडे जे शिवसेना प्रमुखाकडे जे शिवसैनिक होते, मग त्याला लोक कोणी गुंड म्हणायचे, कोणी चाकूधारी म्हणायचे, कोणी काही म्हणायचे, दगड फेकणारा, लाठी हातात घेणारा, प्रसंगी तलवार घेऊन लढणारा, हाच खरा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता। म्हणून नारायण राणे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं थांब तर थांबलो नसता, तेही केलं असतं। कुलब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जो आहे तो झाकण्यात आलाय आणि संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा धाक अजूनही कायम आहे। हे बघा, एक आहे, मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे मी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत। अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत, बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे। एमआयएम तर जातीवादीच आहेत ना। हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत। प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील। पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही। यांना हे हिंदू मुस्लिम करायचंच आहे। म्हणून हिंदूंना सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा सावध राहा, उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल। मग ही भूमिका जर आम्ही घेतली तर त्यात काही गैर पण नाही। त्यांचे स्टेटमेंटच ते, त्यांचे रील्स पहा कसे आहेत। ओएसी आ रहा है का? कोण आहे हा ओएसी? कशासाठी येतोय? जातीवाद आम्हाला इथं पेरण्यासाठी येतोय? तुम्ही काही असा, या शहर शांत आहे, चांगलं आहे, हे शांतता बिघडवण्याचं काम करू नका, हा इशारा आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांनाही देतो। अपप्रचार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यावरती कारवाई झाली पाहिजे, असं मत खासदार संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलंय। मी खासदार म्हणून सांगतो की सगळ्या पक्षांनी स्टेटमेंट देताना व्यवस्थित दिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, ह्या मताचं मी आहे। बरं, पण ते काही प्रचार राहिल्यांमध्ये पैसे उधळण्याची व्हिडिओ व्हायरल होतात, ते पैसे काय ते माहित नाही, मात्र होतं व्हायरल। मी तो व्हिडिओ काही बघितला नाही, तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी बरोबर आपल्याला सांगतो। पण असं होत असेल तर नाही, हे चांगलं नाही, असं होत असेल ते चांगलं नाही, पैसे उधळणे चांगलं नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षाची भूमिका विशद केली आहे। ज्यांना ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे, असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल
आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत. शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला, तिथल्या विरोधी पक्षाला वाटलं असेल, तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल. आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे, पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे. की त्याला जोडून राज ठाकरे असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये जर बिनविरोध निवडून आले तर त्याला भाजपाचा विरोध असतो आणि महाराष्ट्रात निवडून आले तर ते चांगलं. आम्ही कुठेही विरोध केला नाहीये, कुठेही विरोध केला नाहीये. बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगलं आहे. अनेक सरपंच बिनविरोध होतात, अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात, अनेक सरपंच या राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही, त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात. बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का, की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे, की आयोग त्याला मान्यता नाही आहे? बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये. तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही आणि तुमचे मतदान केंद्र कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी mahasaikwhoterlist.in या संकेतस्थळाला भेट द्या, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं असून मतदानाविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मित्रांनो नमस्कार, मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्याला माहितीच आहे की 15 जानेवारी 2026 सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यावेळेला वेगळं काय आहे? प्रभाग पद्धती. प्रभाग पद्धती म्हणजे एक मतदारांना 4 उमेदवारांना निवडायचा अधिकार आहे. फक्त आपल्या 29व्या प्रभागामध्ये 3च सदस्य आपल्याला निवडायचे आहेत. नक्कीच 15 जानेवारीला तरी तुम्ही सज्ज असाल कोणाला मतदान करायचं, परंतु त्यापूर्वी काही दक्षता घेणे खूप गरजेचं आहे. पहिलं आपले मतदान केंद्र कुठे आहे हे शोधून घ्या. तुम्ही स्वतः स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट ह्या खालील दिलेल्या लिंकवर आपण ते चेक करू शकता. तुमच्या नावानिशी किंवा तुमच्या एपिक वाईज तुम्ही चेक करून घेऊ शकता. किंवा आपण महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला पोलिंग चिट दिलं जाणार आहे किंवा बरेच ठिकाणी उमेदवार येऊन स्वतः तुम्हाला ते पोलिंग चिट असतात, तरीही तुम्हाला स्टेट इलेक्शन वेबसाईटवर खात्री करून घ्या. आणि मग त्या ठिकाणी सज्ज व्हाल. सज्ज झाल्यानंतर काय असे घेऊन यायचं? मोबाईल तरी तुम्ही अवश्य घेऊन याल, कारण तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलमध्ये बघत असाल, परंतु मोबाईल अलाउड असणार नाही. प्रामुख्याने 12 ओळखपत्र ते आयोगाने मंजुरी केलेले आहे. ते 12 प्रकारची जे फोटो आयडेंटिटी कार्ड, प्रामुख्याने एपिक म्हणजे इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड, त्यासोबत इतर कार्डही तुम्ही घेऊन येता येईल. आणि त्यानंतर काय होईल म्हणजे विविध प्रकारची ओळखपत्र आहे की एपिक आहे आणि पॅन आहे आणि शासनाने दिलेलं कुठला ID कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे. यापैकी तुम्ही एखादा फोटो आयडेंटिटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. आणि मोबाईलमध्ये कृपा करून दाखवू नका, वाद घालू नका, एवढं माझ्या कळकळीचा विनंती. हे आल्यानंतर तुम्हाला पोलिंग ऑफिसर 3 या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तुमचा ओळख पटवून घेतल्यानंतर बॅलेट हा दाबतील आणि डावा हाताचा या बोटावर तुम्हाला निशाणी त्या ठिकाणी लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या महानगरपालिकेचा प्रभाग पद्धती होत असल्याने तुमच्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतील. ज्या वेळेला तिथं बॅलेट दाबल्यावर इथं रेडीचं हे ग्रीन सिग्नल येतं आणि ह्या ठिकाणी ग्रीन लॅम्प झाल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने आपल्या 29 प्रभागामध्ये काही ठिकाणी 4, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 2च, प्रामुख्याने तुम्हाला 4 असे मतपेटी दिसतील. 1, 2, 3 किंवा 4, काही ठिकाणी 2 मध्येच बघून जातं. अशा वेळेला तुम्हाला काय बघणार, यामध्ये पहिला एखादा प्रभागाचं मतदारसंघाची हे पांढऱ्या रंगाची हे मतपत्रिका असणार. ब मध्ये
फिका गुलाबी आणि क मध्ये फिका पिवळा आणि ड चा फिका निळा. 29व्या प्रभागामध्ये हा निळा असणार नाही, फक्त 3च अशा पद्धतीचा असणार. मग तुम्हाला यामध्ये पसंती तुम्हाला जे काय आहे, जेवढं कॅन्डिडेट्समध्ये तुम्हाला पसंत असेल त्या उमेदवारांना तुम्ही मतदान करू शकता. तुम्हाला एकही उमेदवार त्यामध्ये पसंत नाही आहे, नोटाही दाबू शकता. आता आपण बघूया, मी मतदान करतो. हे सर्व ट्रेनिंगसाठी आहे, तुम्हाला मतदार जागृतीसाठी आहे. मध्ये दाबल्यावर इथं लाल रंगाची दिसेल. मग या ठिकाणी मला हे पसंत पडलं, तरीही हे लॅम्प अजून रेडीच आहे, बीप आवाज आले नाही. आणि हे तिसऱ्या याच्यामध्ये मी नोटा दाबलो आणि चौथ्या याच्यामध्ये मी अशा हे आवाज तुम्ही ऐकला बीपचा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या मतदान प्रक्रिया संपलेली आहे. तो अशा पद्धतीचा मी 4 वेळा दाबलो आणि एखाद्या ठिकाणी मी दुसऱ्या दाबाला गेलं तर ते होणार नाही. एक मतदारांना 4 मतदान करण्याचा, फक्त 29व्या प्रभागामध्ये 3 मतदान करण्याची आपल्या अधिकार आहे. सो मित्रांनो, मला माहिती आहे की खूप उत्सुक आहात आपण 15 जानेवारीसाठी, आणि खूप उत्सुक याच्यासाठीही आहे की पहिल्यांदा तुमच्या मतदानाने 4 उमेदवार निवडून द्यायचा तुम्हाला आयोगाने अधिकार दिला. ते अवश्य वापरा आणि निर्भीडपणे मतदान करावा आणि कुठल्याही गोष्टीला प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावा, असे मी आवाहन करतो. जय हिंद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना, त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो. तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ॲप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवरती मतदानाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच ईव्हीएम यंत्रणा आणि पोलिंग पार्टीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास ती तात्काळ सोडवून संबंधित ईव्हीएम किंवा मनुष्यबळ त्वरित बदलण्यात यावं असे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अश्विन मुदगल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या निमित्ताने आज त्यांनी महापालिकेतील मतदानाची पूर्वतयारी, निवडणूक यंत्रणा तसेच प्रशासकीय समन्वयाचा सखोल आढावा घेतला. या आढावा बैठकीस छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, रणजित पाटील यांच्यासह महापालिकेतील सर्व उपायुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुदगल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की मतदानाच्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्यास मतदान प्रक्रियेवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करावा. तसेच मतदानाच्या दिवशी ईव्हीएम यंत्रणा खराब होणं, मतदान अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या संथगतीमुळे मतदारांची रांगा लांब होत चालल्या अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या त्वरित सोडवून पर्यायी ईव्हीएम किंवा मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावं असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, उपलब्ध मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण तसेच मतदार जनजागृती बाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त जी श्रीकांत यांनी मतदान तयारी संदर्भातील सर्व बाबींची तपशीलवार माहिती मुख्य निवडणूक निरीक्षकांना सादर केली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माहिती देताना सांगितलं की यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या शहरात शांततेत पार पडल्या असून महापालिका निवडणुकीचीही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध ड्रोनद्वारे निरीक्षण सोबतच आवश्यक त्या ठिकाणी घोषणा म्हणजेच अनाउन्समेंट करणं ही शक्य होणार आहे. याशिवाय आजपासून पोलीस दलाचा रूट मार्चलाही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भीड, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असं आवाहन यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांनी केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 10 जानेवारी रोजी ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर येथे होणाऱ्या भव्य जाहीर शिवगर्जना सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 10 जानेवारी रोजी ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर येथे होणाऱ्या भव्य जाहीर शिवगर्जना सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत सभेचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप, जनसंपर्क आणि संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. बैठकीत 10 जानेवारीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावरती जनसहभाग कसा सुनिश्चित करायचा, प्रत्येक प्रभाग, तालुका व विभागनिहाय जबाबदाऱ्या, स्वागत व्यवस्था, शिस्त, वाहतूक नियोजन, प्रचार व संपर्क याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला संभाजीनगर महापालिकेतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळावा यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने ताकदीने कामाला लागण्याचं आवाहन यावेळी अंबादास दानवे यांनी केलं आहे. या प्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, किसान सेना जिल्हा प्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, शिक्षक सेना पद्माकर इंगळे, मुरली अण्णा चौधरी, उपजिल्हा प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल बदर, लक्ष्मण भाऊ सांगळे, दत्ता गोरडे, अरविंद धिवर, जगन्नाथ पवार, तालुका प्रमुख मनोज पेरे, शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, संजय मोटे, राजू वरकड, सुभाष कानडे, सोमीनाथ करपे, मनोज पाटील मिसाळ, विठ्ठल डमाळे, अक्षय साठे व रुपाली मोहिते यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे अनिल मिश्रा यांच्या समर्थकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा अवमान केल्याचा आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे मनुवादी व संविधान विरोधी विचारसरणीने प्रेरित अनिल मिश्रा यांच्या समर्थकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडलाय.
हा प्रकार केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान नसून भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांवरती थेट हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जोरदार आंदोलनं करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मनुस्मृती दहन करून निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी संविधान विरोधी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाचा अपमान ऑल इंडिया पॅन्थर सेना कदापि सहन करणार नाही. संविधान विरोधी शक्तींविरोधात लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिलिंद नरवडे, अजय भिवसने, विजय शिंदे, हरीश गायकवाड व आदित्य साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र प्रवक्ता बंटी सदाशिवे यांनी दिली आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार, इनके नेतृत्व में आज छत्रपति संभाजी नगर के क्रांति चौक में, जो कि शिवाजी महाराज का पुतला है, उसके नीचे हम मनुस्मृति का दहन कर रहे हैं, क्योंकि मध्य प्रदेश के ग्वालियर में महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो जलाने का काम किया है. उसके विरोध में, उसके निषेध में हम ये मनुस्मृति का फोटो आज दहन कर रहे हैं, जला रहे हैं. मनुवाद की गंदी पैदाइश अनिल मिश्रा के समर्थकों ने जो महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो जलाने का काम किया है, उनको मैं कहना चाहता हूँ, महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये पूरे देश में दिलों में बसने वाली छवि है. ये जलाने से नहीं जलेगी, ये मिटाने से नहीं मिटेगी. महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये नाम, ये सूरज का नाम है. तुम सूरज के ऊपर कितना भी थूकोगे, कितना भी जलाने का काम करोगे, मगर ये सूरज झुकने वाला नहीं है, ये जलने वाला नहीं है. ये गंदे अनिल मिश्रा को हम आह्वान कर रहे हैं, आगाह कर रहे हैं. ओ मध्य प्रदेश की बॉर्डर तू छोड़ के इधर आ. तेरा सर हमने कलम नहीं किया तो नाम के हम पैंथर नहीं, ऐसा इशारा आज ऑल इंडिया पैंथर सेने की तरफ से दिया जाता है. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मतदानाच्या दिवशी वीज पुरवठा अखंड ठेवा. तक्रार मिळताच ईव्हीएम किंवा पोलिंग पार्टी त्वरित बदला. मुख्य निवडणूक निरीक्षक अश्विन मुदगल यांचे निर्देश. तर एमआयएम जातीवादी आहे, हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन येथील मुसलमानांचे डोके भडकवण्याचं काम करत आहेत, मंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.